चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना. काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं. मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहेत. मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही. मी माझे जे काही सचिव लोक असतात, ACS असतात, प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात, त्यांच्याकडनं फाईल आल्यानंतर त्या संदर्भात ती सगळी माहिती घेतो आणि मग माझा निर्णय काय असेल तो त्या ठिकाणी देतो. असं असताना पण मला तिथं बदनाम करण्यात आलं, माझी एकंदरीत जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्यात आली. आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण एवढंच व्यवस्थितपणे काम करत असताना ह्या पद्धतीने आरोप एखाद्याला सण होता. तुम्ही म्हणाल लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर त्यांनी राजीनामा दिला. अहो पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले आणि कितीतरी अपघात झाले, म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामे? दिले का? नाही दिले.